माझ्या प्रियांनो, येशूच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमाच्या शुभेच्छा. कसे आहात? सगळे छान आहात ना? हे ठिकाण किती सुंदर आहे ना? इथे एक जैतुनाचे झाड आहे. आपल्या प्रार्थना डोंगरावर हे आहे. एका सेवेतून त्या सेवेत काम करणाऱ्या भाऊने हे झाड आपल्या सेवेसाठी भेट दिलं आहे. हे ऑलिव्हचं झाड यरुशलेम मधून इस्रायल देशातून आणलेलं आहे. ते लावून त्याची काळजी घेत आहोत. इथे येऊन ते पाहता येईल. मागून पाण्याचा पडणारा आवाज ऐकू येतोय का? कुट्रालमधल्या धबधब्यासारखे दिसते. इथे आपण असेच बनवले. प्रार्थना करायला येणाऱ्या मुलांना एक नैसर्गिक वातावरणाची जाणीव व्हावी आणि प्रार्थनेचा एक आत्मिक वातावरण मिळावं म्हणूनच प्रभूच्या मार्गदर्शनानुसार अनेक गोष्टी इथे केल्या आहेत. तुम्ही इथे प्रार्थनेला आलात तर थांबून प्रार्थना करू शकता. अशा सुंदर जागा पाहून तुम्ही प्रार्थनेत रममाण होऊ शकता. आज प्रभू आपल्याला कोणते वचन देतोय ते पाहूया. नीतिसूत्रे 9वा अध्याय 11वा वचन. माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्षे अधिक होतील. तुझे दिवस वाढतील, आयुष्याची वर्षे वाढतील. माणसाचे आयुष्य 70 वर्ष आणि ताकदीने 80 वर्ष असे म्हटले गेले आहे त्या काळातच. आता आयुष्याची वर्ष कमी होत चालली आहे. पण तुझे आयुष्याचे दिवस वाढावेत असं प्रभूला वाटते आणि त्यासाठी तो सल्ला देतो आहे. तुला आजारपण येऊन तू अशक्त झालास की माझे आयुष्य संपेल का तशी भीती येते. आणखी 10 वर्ष वाढली तर छान होईल, आयुष्याची वर्ष वाढली तर छान होईल. माझी मुले, नातवंडे, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करायला हवी. त्यांना सर्वांना तारण मिळताना पाहावे अशी एक चांगली इच्छा मनात असते. मग आयुष्याची वर्ष वाढवण्यासाठी काय करावे? माझ्यामुळे तुझे दिवस वाढतील असे परमेश्वर सांगतो. तुझे आयुष्याचे वर्ष वाढतील. मग आयुष्याची वर्ष वाढवायची असतील तर काय करावे? प्रभू सांगतात. तुम्ही इफिस्करास 6व्या अध्यायात वाचून मुलांना सल्ला द्या. तुझ्यासाठी सर्व काही चांगले असावे आणि पृथ्वीवर तुला दीर्घायुष्य लाभावे म्हणून तुझ्या वडिलाचा व आईचा मान राख. जर तुम्ही तुमच्या पालकांचा आदर केला आणि त्यांना आनंदी ठेवले तर तुमचं आयुष्य वाढेल असं परमेश्वराने वचन दिले आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांना प्रेम करता का? आईवडिलांचे ऐकता का? वृद्धापकाळात तुम्ही त्यांना दुर्लक्ष करता का? त्यांच्या शब्दांना महत्त्व देत नाही का? किंवा त्यांना कोपऱ्यात बसायला सांगून त्यांचे मन दुखावताय का? विचार करा. जर तुमचे पालक घरी असतील आणि कदाचित वयस्कर म्हणून अंथरुणावर असतील तरीही त्यांच्यावर प्रेम करा. त्यांच्याशी आपुलकीने वागा. त्यांना आनंदी ठेवा, कारण हेच तुमचे आयुष्य वाढवेल. कारण देवाने वचन दिले की असे केल्यानेच तो तुमचे आयुष्य वाढवू शकतो. म्हणून जर तुम्ही आईवडिलांचे ऐकले नाही किंवा त्यांच्या मनाला दुखावले तर तुमचे आयुष्य कमी होईल असे आहे. म्हणूनच तुम्ही आजारी आहात का किंवा खाटेवर आहात का तर विचार करा. तुम्ही तुमच्या पालकांना आनंदी ठेवले होते का? जर तुम्ही त्यांना दुखावलं असेल तर लगेच त्यांच्या जवळ जाऊन माफी मागा आणि त्यांना आनंदी करा. तुम्ही उगाच हट्ट धरू नका आणि कारणे सांगत बसू नका. ते जसे आहेत तसेच राहू द्या. ते अजून काही दिवस जगणार आहे. तुम्ही जाऊन स्वतःला नम्र करा, त्यांच्याकडे माफी मागा, त्यांच्याशी सलोख्याने वागा आणि त्यांना आनंदी करण्याचं काम करा. त्यामुळे आजार बरा होईल आणि आयुष्याचे दिवस वाढतील. हे सर्व परमेश्वरामुळे घडेल. हे सगळ्यांकरता औषधे, गोळ्या किंवा हॉस्पिटलसाठी हजारो लाखो रुपये खर्च करूनही तुम्हाला मोठा फायदा मिळणार नाही. वचनाचे पालन केले तरच तुम्ही चमत्कार पाहू शकता. विचार करून बघा. तुमच्या आईवडिलांना पाहून किती दिवस झाले नाहीत ना? आता ते गेल्यावरच कळते. त्यांच्या जिवंतपणी मी त्यांना आनंदी ठेवू शकलो नाही. आता काय करायचे? देवाच्या पायाशी जाऊन पडावे. मी पाप केलो प्रभू. माझ्या आईवडिलांना आनंदी ठेवू शकलो नाही. मला माफ करा असं मागावे. मला माफ करा, माझ्यावर दया करा असं देवाकडे रडून मागा. कदाचित परमेश्वर दया दाखवतील. म्हणून तुमच्या आईवडिलांना कधीही कमी लेखू नका. पत्नी असाल
तरी तुमचे स्वतःचे आई वडील असोत किंवा नव्याचे आई वडील असोत, सगळ्यांना सारखे प्रेम द्या आणि त्यांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करा. हे तुमच्या कुटुंबासाठी एक मोठे आशीर्वाद ठरेल. आज त्या आशीर्वादाला गमावून बसलात ना, म्हणूनच तुमच्यात एक मृत्यूची भीती निर्माण झाली आहे. तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. वचनाला समर्पित करा, कारण परमेश्वर म्हणतो, माझ्यामुळेच तुमचे आयुष्याचे दिवस वाढू शकतात. डॉक्टरांनी शक्य नाही, औषधांनी शक्य नाही, ते त्यांच्या परीने मदत करतील, पण त्यावर सगळं घडणार नाही. तसे असते तर मोठमोठे कोट्याधीश सगळे 120 वर्ष 150 वर्ष जगले असते. किती जण लहान वयातच मरून जातात. कोट्याधीश असले तरीही पैशाने सगळं वाचवता येत नाही. देवाची कृपा हवी, त्यासाठी नम्र व्हा. आता तुम्ही कबूल करता का? देवा, माझ्या आईवडिलांना मी आनंदी ठेवावे, माझे आयुष्य वाढवावे असे मी तुझ्याकडे मागत आहे. त्यासाठी तुझ्या वचनानुसार जगायला मी कबूल करतो. माझ्या आई वडिलांना मी प्रेम करतो. त्यांच्याकडे जाऊन मी माफी मागतो आणि स्वतःला नम्र करतो. त्यांना आनंदी ठेवायला मी कबूल करतो. माझ्यावरही कृपा करून या आजारांना दूर कर, मृत्यूच्या भीतीला दूर कर आणि तुझ्या वचनानुसार माझे आयुष्य वाढव. येशू ख्रिस्ताच्या नावाने, आमेन, आमेन.